निवडणुकीतील भाषणं अंगलट, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तक्रार, निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश. राज्यातील 246 नगरपालिका आणि 48 नगरपंचायतीच्या निकालाची तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे. आता 21 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार असून 20 तारखेला उर्वरित पुढे ढकलण्यात आलेल्या नगराध्यक्ष आणि नगरपंचायतीसाठी निवडणूक घेतली जाईल. मात्र तत्पूर्वी राज्यात 2 डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठमोठ्या नेत्यांच्या प्रचारसभा संपन्न झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्र्यांनी जाहीर सभांमधून मतदारांना आवाहन केलं आहे. मात्र यावेळेस निधी देऊ, तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे अशी वक्तव्य करत आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आलेल्या तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आलेली आहे. राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यांबाबत राज्य निवडणूक आयोगाकडे पक्षाचे सरचिटणीस रवींद्र पवार यांनी तक्रार केली होती. त्यानुसार निधीच्या माध्यमातून मतदारांना आमिष दाखवण्यात आल्याचा आरोप रवींद्र पवार यांनी केला होता. आता निवडणूक आयोगाकडून संबंधित तक्रारीची दखल घेऊन राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना आचारसंहिता भंग प्रकरणी कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.